नमस्कार मित्रांनो, सध्याच्या घडीचा शाळा स्तरावरचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 2025। तर मित्रांनो 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 पर्यंत आपल्याला हा निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो आहे तो घ्यायचा आहे आणि या अंतर्गत आपण स्तर निश्चिती करतो। सोबतच मित्रांनो वरिष्ठ स्तरावरील सूचनेनुसार आपल्याला आज चावडी वाचन व गणन सुद्धा घ्यायचं होतं। तर मित्रांनो 5 मार्चचा जो शासन निर्णय आलेला होता या कृती कार्यक्रमाबाबत, त्यामध्ये याबाबत सविस्तर माहिती दिलेली होती। आपल्याला चावडी वाचन कशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि याचा अहवाल वगैरे कसा ठेवायचा आहे। तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला चावडी वाचन व गणन हा जो कार्यक्रम होता आपल्याला जो घ्यायचा होता निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत, त्याचा आपण अहवाल कसा ठेवायचा, अहवाल रजिस्टर कसं तयार करायचं, त्यामध्ये चावडी वाचन वगैरे कसं घ्यायचं आणि मित्रांनो तो शासन निर्णय जो होता त्यामध्ये काय सूचना दिलेल्या होत्या याबाबत याची संपूर्ण सविस्तर इतरभूत माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 2025 5 मार्च ते 30 जून दरम्यान चावडी वाचन व गणन अहवाल रजिस्टर कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे, त्यामध्ये काय काय लिहायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण तो शासन निर्णय बघणार आहोत 5 मार्चचा, जो निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत आपल्याला आलेला होता आणि त्या अंतर्गत आपला हा निपुण महाराष्ट्र कार्यक्रम जो आहे कृती कार्यक्रम हा सुरू आहे। तर मित्रांनो यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली होती। संपूर्ण राज्यामध्ये बैठका वगैरे झालेल्या, परिषदा वगैरे झालेल्या होत्या आणि आपल्याला संपूर्ण माहिती याबद्दल दिलेली होती कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे। तर मित्रांनो हा जी आर बहुतेक आपल्या सर्व बांधवांकडे असेलच, तरी पण यामध्ये आपल्याला चावडी वाचन जे घ्यायचं होतं, जो आपल्याला आदेशित करण्यात आलेला आहे, आज आपल्याला घ्यायचं होतं संपूर्ण राज्यामध्ये। तर त्याबाबत यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता तो आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत। त्यानंतर मी आपल्याला तो अहवाल जो आहे तो दाखवणार आहे। तर बघा इथे आपल्याला हा जो 17 पानाचा जी आर आहे मित्रांनो, यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली होती, कशा प्रत्येक मुद्दे दिलेले होते आणि त्या अंतर्गत आपल्याला कशा पद्धतीने ते घ्यायचं आहे हे संपूर्ण या शासन निर्णयामध्ये 9व्या क्रमांकाचा तो होता लोकसहभाग व सामाजिक अंकेशन। तर यामध्ये मित्रांनो जे चावडी वाचन आपल्याला घ्यायचं आहे त्याबाबतची माहिती देण्यात आलेली होती। तर बघा हा मुद्दा थोडक्यात आपण घेऊ। इथे सदर कृती कार्यक्रम कालावधीत दर 15 दिवसांनी गाव पातळीवर चावडी वाचन व गणन कार्यक्रम राज्यस्तरावरून नेमून दिलेल्या तारखांना आयोजित करण्यात यावा। यात गावातील नागरिक पालक यांना आमंत्रित करण्यात यावे। शहरी भागामध्ये शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक सभामध्ये असे वाचन व गणन कार्यक्रम आयोजित करावे। असे कार्यक्रम 30 मार्च 2025 नंतर आयोजित करण्यात यावे। एखाद्या वर्गाने अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त केला असेल तर त्यांना अशा कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 30/3/2025 आधीही करता येईल। दिनांक 1 मे 2025 रोजीच्या ग्रामसभेमध्येही चावडी वाचन व गणन सादरीकरण आयोजित करण्यात यावे। या उपक्रमांतर्गत प्रत्येक वेळी विद्यार्थी कशा पद्धतीने प्रगती करत आहे याचा अहवाल मुख्याध्यापकांनी सादर करावा, यासाठी ग्रामसेवकांचे सहकार्य घ्यावे। त्यानंतर चावडी वाचन कार्यक्रमामध्ये या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे वाचन व गणन घेण्यात यावे। उर्वरित विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे याचा फक्त सांख्यिकीय अहवाल सादर करण्यात यावा। तर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच असेल। चावडी वाचनाच्या वेळी उर्वरित विद्यार्थ्यांपैकी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे वाचन व गणन घ्यावे, यासाठी आवश्यकतेनुसार खडू फड्याची उपलब्धता व कार्यक्रमाच्या ठिकाणी करावी। अशा विद्यार्थ्यांना एखादे छोटे बक्षीस देण्याचा प्रयत्न करावा। त्यानंतर अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांसमोर वाचन अथवा गणन करण्यास सांगण्यात येऊ नये। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल अशी व्यवस्था करावी। विद्यार्थी नाउमेद होणार नाही याची काळजी घ्यावी। मुख्याध्यापकांनी उपरोक्त सर्व बाबींची खात्री व्यक्तिशः करावी। या कृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील इच्छुक सुशिक्षित स्वयंसेवकाची मदत मिळवण्याचाही प्रयत्न करावा। तर मित्रांनो या शासन निर्णयामध्ये आपल्याला जे चावडी वाचन घ्यायचं होतं याबाबतची संपूर्ण माहिती हा जो 9व्या क्रमांकाचा मुद्दा होता लोकसहभाग आणि सामाजिक अंकेशन या अंतर्गत देण्यात आलेली होती। तर आपल्या सर्वांना या जी आरची संपूर्ण माहिती आहे। प्रत्येक शाळेमध्ये हा जी आर आहे आणि याचं वाचन सुद्धा आपल्या शिक्षण परिषदेमध्ये किंवा
आपल्या ज्या मिटिंगा झालेल्या होत्या सुरुवातीला सभा झालेल्या होत्या त्या सभेमध्ये झालेला आहे। तर मित्रांनो आता आपल्याला वरिष्ठ स्तरावरून आदेशित करण्यात आलेलं होतं चावडी वाचन। आपल्याला चावडी वाचन घेतल्यानंतर आपल्याला त्याचा अहवाल वगैरे कसा ठेवायचा आहे, बरेच आपल्या बांधवांची कॉमेंट्स आलेली होती की सर याचा अहवाल वगैरे आपल्याला कसा लिहायचा आहे, काय करायचं आहे। तर मित्रांनो टेन्शन घ्यायची गरज नाही, बिलकुल अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला याचा अहवाल लिहिता येणार आहे। एक छोटासा रजिस्टर करायचा आहे आणि तो अहवाल कशा पद्धतीने लिहायचा आता हे मी आपल्याला लाईव्ह दाखवणार आहे। मी माझ्या शाळेचा अहवाल लिहून घेतलेला आहे। तर बघा, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 5 मार्च ते 30 जून 2025 चावडी वाचन अहवाल रजिस्टर अशा पद्धतीची एक छोटीशी वही मित्रांनो मी घेतलेली आहे आणि यामध्ये आपलं हा जो कृती कार्यक्रम आहे याचा अहवाल लिहून होणार आहे। तर अगदी थोडक्यामध्ये आपल्याला तो अहवाल लिहायचा आहे, आपण लिहून ठेवतो हेच खूप होणार आहे। तर बघा, सुरुवातीला हे रजिस्टर जे आहे हे मी प्रमाणित करून घेतलेलं आहे आणि इथे लिहून घेतलेलं आहे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 2025 5 मार्च ते 30 जून चावडी वाचन व गणन अहवाल रजिस्टर। तर बघा, आता जो अहवाल मी आजचा लिहिलेला आहे तो कशा पद्धतीने लिहिलेला आहे हे मी आपल्याला सविस्तरपणे दाखवणार आहे। मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट ही असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा, अत्यंत महत्त्वाचं हे असणार आहे आपल्यासाठी। आणि यामध्ये जर काही चुका असतील तर मला आपण सांगू शकता, पुढच्या वेळेसचा जो अहवाल असणार आहे त्यामध्ये आपण त्या चुका सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। तर बघा, चावडी वाचन अहवाल दिनांक 7 एप्रिल 2025, स्थळ आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोळागुंदी केंद्रीय येरगड पंचायत समिती धानोरा जिल्हा परिषद गडचिरोली। तर स्थळ मी लिहून घेतलं, त्यानंतर चावडी वाचनाचं स्थळ तर गावातील मुख्य चौक किंवा चावडी अशा पद्धतीने लिहून घेतलेला आहे मी। प्रस्तावना, या अहवालात आम्ही निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत चावडी वाचन व गणन कार्यक्रम शासन आदेशानुसार आयोजित केला। याचा उद्देश विद्यार्थ्यांना वाचनाची आवड वाढवणे व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे हा होता। सदर उपक्रमात शाळेतील व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। त्यानंतर आहे उपक्रमाचे स्वरूप। तर मित्रांनो हा जो उपक्रम आहे याचा स्वरूप खालीलप्रमाणे अशा पद्धतीने मी हे लिहून घेतलेला आहे इथे। तर बघा, ठिकाण गावातील चावडी, वेळ आहे सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत, उपस्थिती होती विद्यार्थी, शिक्षक, पालक व काही स्वयंसेवक। त्यानंतर वाचन विषयावरील पुस्तके व गणन, त्यानंतर सहभाग होता शाळेतील विद्यार्थ्यांचा। त्यानंतर बघा, इथे आता अहवाल इथून सुरुवात झालेली आहे। अहवाल आज दिनांक 7/4/2025 रोज सोमवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोळागुंदी येथे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 2025 अंतर्गत चावडी वाचन व गणन कार्यक्रम गावातील चावडीवर आयोजित करण्यात आला, अशा पद्धतीने लिहून घेतलेला आहे। आणि मित्रांनो अगदी थोडक्यामध्ये अहवाल लिहिलेला आहे। तर बघा, या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक उपस्थित होते। सदर चावडी वाचनादरम्यान शाळेतील 3 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व विविध पुस्तके सर्वांसमोर चावडीवर वाचन केले। याबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। त्यानंतर गणन क्रियेसाठी स्वयंसेवकांनी खडू व फळा याची सोय करून दिली व काही गणितीय क्रिया चावडीवर सर्वांसमोर विद्यार्थ्यांनी करून दाखविल्या। अशा प्रकारे निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत चावडी वाचन व गणन कार्यक्रम घेण्यात आला। उपस्थितांनी सदर कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले व सदर उपक्रम नियमित घेण्यात यावा असे सूचित केले। निष्कर्ष, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड वाढली व त्यांचा आत्मविश्वास वाढला। या उपक्रमाला शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांचा चांगला सहभाग मिळाला। अशा प्रकारे आज चावडी वाचन व गणन कार्यक्रम पार पडला। धन्यवाद। खाली मित्रांनो माझी सही करून घेतलेली आहे मुख्याध्यापक म्हणून आणि खाली नाव लिहून घेतलेलं आहे। तर मित्रांनो अगदी थोडक्यामध्ये मी हा अहवाल लिहून घेतलेला आहे माझ्या शाळेचा। आपण आपल्या स्तरावर आपल्या पद्धतीने तो लिहून घेऊ शकता। एक आयडिया यावी यासाठी मी एक हा व्हिडिओ बनवलेला आहे। बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स होते, त्यामुळे हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे। तर मित्रांनो यामध्ये काही चुका असू शकतात किंवा काही सुधारणा आपण करू शकतो। तर जर काही यामध्ये आपल्याला वाटत असेल तर मला तसं सांगा, पुढच्या वेळेस मी त्यामध्ये सुधारणा करून घेणार आहे। तर माझ्या मते मित्रांनो आपल्या शाळा स्तरावर आपला हा जो निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम सुरू आहे या अंतर्गत आपल्याला जे चावडी वाचन घ्यायचं आहे त्याचा अहवाल आपण अशा पद्धतीने एखाद्या रजिस्टरमध्ये लिहून घेऊ शकता। कारण मित्रांनो आता या कृती कार्यक्रमाअंतर्गत आपल्या वरिष्ठ स्तरावरून आपल्या शाळेला भेटी वगैरे देणं सुरू झालेलं आहे, त्यामुळे आपणाकडे असे अहवाल असणं खूप गरजेचं असणार आहे। तर मित्रांनो आपल्याकडे ऑलरेडी GR वगैरे आहेच आणि त्या निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचं बाकीचं जे रेकॉर्ड आहे ते कसं ठेवायचं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे आणि आज आपण
हे जे चावडी वाचन हा जो उपक्रम आहे त्या अंतर्गत याचा सुद्धा एक रजिस्टर आपण कशा पद्धतीने बनवायचं आणि त्यामध्ये अहवाल कसा लिहायचा याची माहिती जाणून घेतली। तर मित्रांनो, अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीचा, नवीन अपडेटचा। तोपर्यंत धन्यवाद।